लिंगराजजी वल्ल्याडच्या घरापासून मी जुळून होतो. माझ्याकडे काही उरलेलं स्टील असायचं तर त्याचे मी ट्री गार्ड्स करायचो आणि झाडं लावायची. सुरुवातीला 20 झाडांपासून उपक्रम चालू केला. आज तो माझा 3700च्या आसपास गेला. या भागातच मी काम करतोय तर या भागात उद्योग किंवा या भागातल्या लोकांसाठी आणखी काय काय करता येईल. ट्युटोरियल्सवाल्यांना भेटलो तर बाकलीवाल ट्युटोरियल्सवाल्यांनी म्हणाले की आम्ही तुम्हाला त्या एरियात ट्युटोरियल्स देऊ. आता 1.5 वर्ष झाले माझं 100 सीटचं कॉल सेंटर ऑलरेडी चालू आहे. आता लेटेस्टमध्ये कॉलेज डे म्हणून एक प्रोग्राम असतो तर त्याचे 184 सीटचं मला आता ऑर्डर मिळालेलं आहे, त्याचं काम चालू आहे. नमस्कार, स्वरांजली चॅनलच्या A to Z फ्लॅशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण बातचीत करणार आहोत प्रभाग क्रमांक 13चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत श्री जयंत दिनकरराव ओले पाटील. नमस्कार सर. त्यानंतर श्री श्रीधर दुर्गादास हरगोंडा, सौ गीता अजय गोने मॅडम, शिवम्मा सोमनाथ बंदपट्टे मॅडम. तर सर्वांचं स्वागत. तर प्रथमतः आपण महापालिकेच्या इलेक्शन प्रभाग क्रमांक 13मधून आपल्याला उमेदवारी मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आपल्याला शुभेच्छा. तर प्रभाग विकासासाठी आपण काय काय करणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत. त्याच्या अगोदर आपलं सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि IT क्षेत्रात जे विविध कामं आपण केलेलं आहे आजपर्यंत मोठं योगदान आहे आणि वृक्षारोपण या विविध उपक्रमाद्वारे आपण सोलापूर शहरचं विजन समोर ठेवून काहीतरी वेगळ्या पद्धतीने प्रभाग तर आहेच आपल्यासमोर, पण सोलापूर शहर आणि जिल्हा असं आपल्यासमोर ध्येय उद्दिष्ट आहेत. तर त्या संदर्भात प्रथमतः ओले पाटील सरांनी सांगावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर. लिंगराजजी वल्ल्याडच्या घरापासून मी जुळून होतो. गेले कित्येक वर्ष झाले आम्ही सामाजिक संघटना जे प्रमोद महाजन यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामं केले. त्यानंतर आंदोलनं झाले किंवा मोठ्या मोठ्या कॅम्प्स घेतले, काही हे झालं. नंतर आम्हाला मी या भागात व्यावसायिक म्हणून काम करतो. ऑल ओव्हर महाराष्ट्र मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये बिल्डर लाईनला 2006पासून आलो. आज माझ्या 17 ते 18 बिल्डिंग्स या भागातच आहेत. वर्क करताना मला असं लक्षात आलं की फक्त आपण काम करतो आहे, या भागाची थोडीशी निगा पण राखणं गरजेचं आहे. म्हणून मी 8 वर्ष आधी झाडांचा उपक्रम चालू केला. माझ्याकडे काही उरलेलं स्टील असायचं तर त्याचे मी ट्री गार्ड्स करायचो आणि झाडं लावायची. सुरुवातीला 20 झाडांपासून उपक्रम चालू केला. आज तो माझा 3700च्या आसपास गेला. मागच्या 2 वर्षात मला असं लक्षात आलं की आपण झाडं लावतो आहे, मी टँकरने पाणी टाकतो आहे उन्हाळ्यात, पण हे कितपत चालेल. म्हणून मी नंतर एक उपक्रम चालू केला की एकच ध्यास पूर्व भागाचा विकास आणि वृक्ष आमचे संगोपन तुमचे. म्हणजे मी आता झाडं दत्तक देतो ज्यांना ज्यांना आवड आहे. माझे कटआउट्स लावलेले असतात. ठराविक मे जूनमध्ये मी ते कटआउट्स लावतो आणि लोकांचा प्रचंड मला प्रतिसाद मिळतो की सर आम्हाला झाड लावून द्या. मग आम्ही तो वृक्षारोपण पूर्ण वृक्ष लावतो, त्याला ट्री गार्ड देतो, झाडंही आम्हीच लावून देतो, फक्त त्यांना पाणी घालायचं आहे. म्हणजे असा हा उपक्रम फार सुंदर लागू झाला आणि हा उपक्रम आता सुंदररित्याने चालूही आहे. त्यानंतर कोरोना काळात असं लक्षात आलं की जेव्हा कोरोना काळ आला तर आम्ही माझी मोठी साईट्स चालू होती आणि संपत आली होती. मग बरेचसे लेबर जे आहेत त्या इथंच अडकून पडले. मग आम्ही त्यांना घरून जेवण करून पाठवायचो. म्हणजे 40 दिवस तर आम्ही तो उपक्रम ठेवला. त्याच्यानंतर क्रीडाईचा मी मॅनेजिंग कमिटी डायरेक्टर आहे. तर क्रीडाईतर्फे आम्ही 500 लोकांचं रोजचं जेवण आम्ही जिथे असे हे केले होते, म्हणजे महानगरपालिकेने ठिकठिकाणी यांची राहण्याची आणि व्यवस्था केलेली होती, तिथे जेवण पुरवायचो. कोरोना काळात असं लक्षात आलं की हा एका व्यवसायावर किंवा असं राहिलं तर म्हणजे सरप्राईज होऊ शकत नाही. मग माझा विचार आला की या भागातच मी काम करतो आहे तर या भागात उद्योग किंवा या भागातल्या लोकांसाठी आणखी काय काय करता येईल. तर मी ट्युटोरियल्सवाल्यांना भेटलो तर बाकलीवाल ट्युटोरियल्सवाल्यांनी म्हणाले की आम्ही तुम्हाला त्या एरियात ट्युटोरियल्स देऊ. तर त्यांचं आता माझ्याकडं 350 विद्यार्थ्यांचं ट्युटोरियल्ससाठी जे प्रोजेक्ट आहे ते चालू आहे गेल्या 1 वर्षापासून.
त्यानंतर मी मुळात माझं इंजिनिअरिंग जे झालं आहे ते आय टीमध्ये झालेलं आहे. ते मला लक्षात आलं की मुलं आपले सोडून सोलापूर सोडून जात आहेत. माझं टेलिकॉम हे फील्ड आधीपासून असल्यामुळे माझे जे CEO किंवा हे होते तर त्यांनी स्वतःच्या कंपन्या काढल्या दिल्लीमध्ये. मी त्यांना रिक्वेस्ट केलं की माझं मल्टी लँग्वेजेस गाव आहे, माझ्याकडे हिंदी मराठी इंग्लिश तर आहेच आहे, सोबत तेलुगू कन्नड आणि काही लोकांना मल्याळम पण जमतं. तर तुम्ही आमचे पोरं तिकडं का नेता? त्याच्यापेक्षा असं करा, मी तुम्हाला सेटअप इथे लावून देतो आणि तुम्ही आमचे पोरं आमच्याच गावात ठेवा. तर त्यांनी माझी रिक्वेस्ट ऐकली. मी त्यांना माझा पूर्ण सेटअप करून दाखवला आधी. ते सेटअपवर इम्प्रेस झाले आणि त्यांनी मला पहिले 100 सीट्सची ऑर्डर केली. आता 1.5 वर्ष झाले माझं 100 सीटचं कॉल सेंटर ऑलरेडी चालू आहे. आता लेटेस्टमध्ये कॉलेज देखो म्हणून एक प्रोग्राम असतो, तो त्याचे 184 सीटचं मला आता ऑर्डर मिळालेलं आहे, त्याचं काम चालू आहे. मी त्यांना शर्माजी म्हणून आहेत ते, त्यांना रिक्वेस्ट केली की माझे इथे तुम्हाला जिथे जिथे जे पाहिजे माझ्या सोलापुरात मी व्यवस्था करून देऊ शकतो. त्यांची जेव्हा आम्ही मीट घेतली होती सोलापुरात ते आले होते, त्यावेळेस मी सगळ्या उद्योजकांची सोलापुरातली टॉप 25 लोकांची मीटिंग त्यांच्यासोबत घेतली, ज्याच्यामध्ये बँकर्स होते, काही इंडस्ट्रियलिस्ट होते, काही लँड ओनर्स होते, की जो जे देऊ शकतं आहे ते सर्व प्रकारचे लोक होते. कोणी जागा द्यायला तयार होतं, कोणी इन्फ्रा द्यायला तयार होतं, कोणी फंड द्यायला तयार होतं, कोणी टेक्निकल गाईड्सवाले, असे सगळे लोक दिल्यावर ते गदगद झाले आणि ते म्हणाले जयंत आप केले हम जरूर करेंगे. कारण त्यांना विश्वास पटला की पोरं इथंच आहेत, लोक इथंच आहेत आणि याचा ग्रुप एवढा छान आहे की याला सगळेच जण सपोर्ट करायला तयार आहेत, तर आपण फक्त काम याला देणं गरजेचं आहे. तर त्यांनी तो विश्वास ठेवून आज माझ्याकडं 284 सीट्स तर आहेतच. त्यांचा मानस आहे की तुला 500 सीट्स तर मी तिथं देतो. आता जो मधल्या काळात जो IT चा विषय झाला, आम्ही सोलापूर IT असोसिएशन स्थापन केलं. कलेक्टर साहेबांनी खूप आम्हाला चांगले सपोर्ट केले. आपले जे सोलापूरचे आयुक्त आहेत ते खूप चांगले आहेत, त्यांनी आमचं सगळं ऐकून घेऊन आमच्या काही सदस्यांना बॉडीवर घेतलं आहे सोलापूरच्या महापालिकेच्या IT सेक्टरवर. त्यानंतर आम्ही क्रीडाईचं मॅनेजिंग कमिटी मेंबर आहे. शहराच्या डेव्हलपमेंटसाठी आयुक्त साहेब दर शुक्रवारी आम्हाला 2 तास देतात की तुम्ही सुचवा काय पाहिजे, काय चांगलं करता येईल, शहर कसं सुंदर करता येईल. हा सगळा असा प्रवास होत म्हणजे आम्ही सर्वच क्षेत्रात पण आलो आणि सेवाभावी क्षेत्रात आहे. माझे आईवडील दोघे डॉक्टर होते. आईने प्रॅक्टिस आता बंद केली. मिसेस माझी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे, ती जवळपास 12 वर्ष तिनं रुग्णालयामध्ये सेवा केलेली आहे. त्यानंतर आता स्वतःचं क्लिनिक आता सध्या सांभाळते. असे सगळे आम्ही ग्राउंडपासून असलेले मेंबर आहे आणि मला तळमळ आहे लोकांची, किंवा माझा प्रत्येक अल्टरनेट लोकांशी परिचय आहे. आणि मी एक ठरवलं की मी याच भागात काम करायचं आहे मला. तर लोकही मला तसे सपोर्ट करतात की लँड ओनर्स लँड देतात, काही माझे पार्टनर्स आहेत ते मिळून आम्ही बिल्डिंग बांधतो आणि चांगले कस्टमर्स आमच्याकडे येऊन ते आमचे फ्लॅट्स पण घेतात. पण आता हे जे सगळं काही विषय आहे त्याच्यामध्ये पुढची स्टेप अशी वाटली की आपण घरं बनवतो आहे, सोयीसुविधाचा अपार हे होणार. आणि शिंदेसाहेब जे आहेत, आज जे आम्ही शिंदे सेनाकडून उभे आहे, शिंदेसाहेब जे आहेत ते डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत, त्यांच्याकडेच गृहनिर्माण आणि हा विषय आहे, नगरविकास विषय आहे, त्याच्याकडंच त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये आरोग्य विभाग आहे, त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये पाणी पुरवठा आहे. आम्हाला 3च पाहिजेत. आम्हाला मूलभूत नगरसेवक म्हणजे मी सरळ नळ गटर रस्ता, मी अशी संकल्पना केलेली आहे त्याची. याच्या व्यतिरिक्त नगरसेवक म्हणजे असा काही खूप मोठा विषय असू नये. नगराची सेवा करणारे आपण आहे ना, आपल्या त्यातल्या त्यात प्रभाग आहे की आपला एवढा मोठा जो आपल्याला आखून दिलेला प्रभाग आहे, त्या प्रभागातले सर्व प्रॉब्लेम कितपत आपण जाणून घेऊ शकतो. तर गेल्या 25 वर्षापासून आम्ही त्या व्यवसायात म्हणा किंवा त्या ग्राउंडपासूनच आहे आणि आमची ही तळमळ आहे की त्याच्यात कसं उतरून काम करता येईल आणि शिंदेसाहेबांकडून कसा मॅक्झिमम फंड आणून माझा प्रभाग सुजलाम सुफलाम करता येईल. या एक उद्देशाने मी शिंदेसाहेबाच्या गटाला भेटलो. शिंदेसाहेबांनी माझं ऐकून घेऊन संपूर्ण आमच्या 4 सीट्स
जरी आमचे वरच्या भागाला सोलापूरमध्ये युती झालेली असेल तरी साहेबांनी ऐकून आम्हाला 4ही सीट एकच पॅनलच्या अंडरमध्ये दिले. त्यांचंही ते कौतुक आहे. आमची प्रामाणिक सर्व लोकांची धावपळ आहे, म्हणजे प्रामाणिक धडपड आहे. आज श्रीधरजी अरगोंडा लहानपणापासून जे आहेत ते आपल्या संघ परिवारातून आहेत. आता इथे विवेकानंद केंद्रावर संपादक आहेत. त्यानंतर आमचे बनपट्टे मॅडम गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना 3,500च्या वर मतदान भेटलेलं आहे. काही कारणांमुळं ते विजयी होऊ शकल्या नाही. आज आमच्या गुणेताई उच्च शिक्षित आहेत, डिग्री होल्डर आहेत. त्यांचंही समाजाशी एवढं ग्राउंड आहे. आता आम्ही चालत फिरतो आहे, 1 to 1 फिरतो आहे, लोकांशी भेटतो आहे. प्रत्येक व्यक्ती आम्ही 4ही जण एकत्र फिरतो आहे. आतून त्यांचा येतो आहे की नाही, आम्ही पहिल्यांदा असे 4 लोक एकत्र बघितले हे बाबा फिरतायत. नाहीतर आम्हाला नगरसेवक कोण आहे हेच माहीत नसायचं. तर लोकांना त्या गोष्टीची आवड आहे आणि लोकांना ही आवश्यकता आहे. लोकांनी पण हा विचार करावा की जो ग्राउंडला आहे, जो आपल्या हाकेवर येऊ शकतो, या हिशोबाने त्यांनीही शेवटी मतदार राजा आहे, ते सगळं त्यांच्या हातात आहे. त्यांनी तो विचार करून जे काही पुढचे पाऊल आहेत तर ते करतील. सर, जसं माझं विजन क्लिअर आहे. मला इथले मुलं इथंच थांबवायचे. प्रथम इथले मुलं जर इथं थांबतील तर त्यांना मूलभूत काय काय गरजा पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की मी शैक्षणिक क्षेत्रांमध्ये पण आहे, तर मी स्कूलपासून तर 10वीपर्यंतचे काही स्कूल्स असतील त्याच्या बॉडीवर पण आहे. त्यानंतर उच्च शिक्षण चांगल्यात चांगलं देता यावं अशासाठी आम्ही चांगल्या टाईपच्या ट्युटोरियल्स इथं आणलेले आहेत. त्यानंतर इथे पुढं त्यांचं जे काही भविष्य आहे त्याच्यासाठी BPO सेंटर, काही इंडस्ट्रीज आहेत. आपल्याला ज्या ज्या गोष्टी टेक्निकल इंडस्ट्री अशा बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास केला. आणि आपला जो भाग आहे हा बहुभाषिक आहे. बहुभाषिक भाग असल्यामुळे मॅक्झिमम मला वाटतं की हा जसा मी आज फोकस केला आहे असे कॉल सेंटर्स येऊ शकतात. IT म्हणजे डायरेक्ट आपल्याला काही फॉरेनचा जॉब भेटणार नाही. सुरुवातीला 2-5 वर्ष आपल्याला या छोट्या स्मॉल स्केल्सवर जावं लागेल. पण याला बॅकिंग एवढं चांगलं लागतं की बॅक ऑफिसेस जे आहेत त्याचे खूप मोठे काम आहेत सोलापुरात. आपण समजू नाही शकणार. 80 तर कंपन्या आमच्या सोलापूर IT असोसिएशनकडे आल्यात रजिस्टर. असे छोटे छोटे माझ्यासारखे बरेच उद्योजक आहेत की जे 30 सीट्सचं चालवतात, कोणी 50चं चालवतात. असे खूप उद्योजक आहेत. दुसरा विषय तर रेडीमेड गारमेंट्स आहेत. आपल्या प्रभागाला जोडून जे आहे ती कामगार वस्ती जास्त आहे. आज लोकांना पुढची पिढी एज्युकेटेड झालेली आहे, पण मागची जी पिढी आहे त्याला काय करणार तुम्ही. तर त्यांच्यासाठी जो पारंपरिक व्यवसाय आहेत ते आपले समजा गारमेंट्स आहेत. गारमेंट अपग्रेड झालं आहे. गारमेंट अपग्रेड झाल्यामुळं त्याचं प्रचंड काम सोलापुरात आहे. तर ते एकवट करून आपण त्यांच्याही हाताला काम देऊ शकतो, पुढच्या पिढीला इथं थांबवू शकतो. गृहनिर्माण संस्था जी आहे, आज मी बिल्डर असेल परंतु इथं जर पुढचीच टीम राहिली नाही, पुढची पिढी नाही राहिले तर घर कोण घेणार. आज जर मी हे पाऊल नाही उचललं आणि उद्या जर पोरं इथं न राहिले तर मी इथं बिल्डरशिप काय करणार. मी पण गाव सोडून जावं लागेल किंवा या प्रकारचे व्यवसाय बंद करून मला दुसरे व्यवसाय करावं लागेल. पण याच्याने सोलापूरचं टॅलेंट निघून चाललेलं आहे. हे टॅलेंट इथंतल्या इथं कसं राहील. प्रचंड हुशार पोरं आहेत साहेब. मी आता चालत फिरतो आहे. पोरांची आशा अशी आहे की ते माझ्यासोबत तसेच फिरत आहेत. मी फक्त त्यांना मोबाईलमधलं मी लाईव्ह हे दाखवते की हे कॉल सेंटर आहे सर, हे आम्ही दिल्लीत बघितलं होतं. अरे दिल्लीतलं सारखंच हे इथंच आहे. म्हणजे त्यांना असं इमॅजिनेशन होत नाही की ह्या सगळ्या गोष्टी पण इथं होऊ शकतात. होऊ शकतात सर. हे काय आहे, आमच्या एकतर कसं आहे की संघ परिवार, पल्लाड साहेबाच्या आधीपासूनचे जे काय घरचे आमचे संस्कार, तर याच्यातून आम्ही फार म्हणजे या गोष्टीचं आम्हाला कधीच समजलं नाही किंवा जमिनीवर राहिलेलं आम्ही अजूनही तसेच्या तसेच. आम्ही कोणीही भेटलं, साधा कार्यकर्ताही भेटलं तर आम्ही पाया पडतो किंवा लहान असेल तर गळ्यात हात घालतो. त्यामुळं लोकांमध्ये असा प्रतिसाद आहे की ते खुश होत आहेत. मतदारांना मी एकच आव्हान करेल की हे इलेक्शन कुठलंही आमदारकीचं नाही, खासदारकीचं नाही.
मोदी साहेब होते तेव्हा शिंदे सेना आणि भाजप एकत्रच होते. फडणवीस साहेबाचं इलेक्शन होतं त्यावेळेस पण दोघं एकत्रच होते. आताचं जे इलेक्शन आहे हे तुमच्या प्रभागापुरतं आहे. आज आपल्याला सगळेच मदत करणारच आहे, पण खालचा जो व्यक्ती आहे तो तुम्हाला कोण येऊन काम करून देऊ शकतो, तुमच्या मूलभूत गरजा कोण सांभाळू शकतो. आणि आम्हाला प्रचंड विश्वास आहे की शिंदेसाहेबासारखा व्यक्ती जो आहे, साहेब साध्या कार्यकर्त्याला जर त्यांनी म्हणालं की माझ्या एरियात हे काम आहे तर शिंदेसाहेब 50 लाखाचं काम त्याच्या एरियात करून देतात. आमचे काही शिवसेना प्रमुख आहेत त्यांनी 1.5 कोटीचे कामं कुठलंही पद नसताना प्रभागात केलेत. आमचे मनीषजी निकाळ जे आपले साहेब आहेत त्यांनी 2.5 कोटीचं काम आपल्या याच प्रभागात केलं साहेब. म्हणजे या गोष्टीला नगरसेवक जर आपण या पदावर गेलो तर आज आयुक्त साहेब झाले, एवढे पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत. आज मंत्रिमंडळ एवढं पॉझिटिव्ह आहे. आज आपण इझिली निधी आणून शहराचं डेव्हलपमेंट सुंदर करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की मी त्या व्यवसायातलाच आहे, त्यामुळं कुठल्या बाब कुठे कशी वापरायची, कसं करायचं आहे हे सगळं त्यातला अनुभव आहे. तर त्या अशा प्रकारच्या म्हणजे आणि ही माझी संपूर्ण टीम आहे. आज श्रीधरजी असतील वैचारिकदृष्ट्या एकदम पूर्ण त्यांचं प्राबलब्ध आहे. आज गोनेताई असतील, प्रत्येक घर ओळख त्यांना. म्हणजे स्लॉटर हाऊसमधून तर आम्ही ते याच्यापर्यंत फिरलो तर त्यांचा परिचय ग्राउंडला आहे. त्यांनी खूप छान मला सांगितलं की दादा इथे मी शाळा शिकले, ही माझी टीचर आहे, हे माझं असं आहे. म्हणजे असं आम्ही हसत खेळत प्रचार करतो आहे. आम्हाला हे वाटत नाही आहे की आम्ही काहीतरी प्रचार करतो आहे किंवा असं बर्डन आहे. आम्ही मस्तपैकी हसत खेळत आमचा प्रचार चालू आहे आणि एवढे प्रचंड लोकांना भेटतो आहे आणि आनंद होतो आहे, लोकांनाही आनंद होतो आहे. आज बनपट्टे साहेबांचं खूप ग्राउंडला काम आहे. तो माणूस नुसतं पडत असतो. म्हणजे अशी टीम सुंदर आहे. जर लोकांच्या नजरेत आम्ही बसलो, शेवटी मतदार राजा आहे, ते त्यांच्याच हातात आहे. आपण कितीही काही म्हणालो तर त्यांचं शेवटी आज आमची पूर्ण काम करण्याची तयारी आहे. मतदारांनी आम्हाला एकदा ही संधी द्यावी आणि या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू. सर्वप्रथम नमस्कार. स्वरांजली चॅनलने आम्हाला इथं बोलवून संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आता प्रभाग 13 या ह्याच्यातून आम्ही शिवसेना या पक्षातून 4ही उमेदवार उभे आहोत. सर्वप्रथम सांगायचं झालं तर मी बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्यरत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांशी माझा संपर्क आहे. जसं सकाळी उठून आम्ही शाखेवरती जातो, त्यानंतर त्या ठिकाणी जनसंपर्क होतो शाखा सुटल्यानंतर. आता जेव्हा आम्ही समाजामध्ये फिरत असताना असं वाटतं की आपण शाखा संपल्यानंतर लोकांना भेटायला जातो आहे, त्यांच्याशी संवाद साधतो आहे, त्यांच्या घरी चहा घेतो आहे. अशाच प्रकारचं एक वातावरण या सगळ्या ह्याच्यामधून आहे. आणि जेव्हा आम्ही शाखेवरती येतो त्या ठिकाणी भगव्या ध्वजाला प्रणाम करतो. आणि इथं आल्यानंतरसुद्धा आम्ही भगवा ध्वज असेल किंवा भगव्या रंगाचं शाल असेल तेच आम्ही परिधान केलेलं आहे आणि याचा मला अभिमान वाटत आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा आम्ही समाजामध्ये फिरतो आहे, लोकांना भेटतो आहे, हे भेटत असताना सर्वात महत्त्वाचा आपण जो प्रश्न विचारलात की शासनाच्या काही योजना आहेत, तर सांगायला आनंद होतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदेसाहेब सध्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जी योजना आणली लाडकी बहीण योजना, त्यामुळे आपण पाहतो आहे की समाजातील तळागाळातील महिलांमध्ये त्याच्याबद्दलची एक आपुलकी आहे. त्याची जी योजनेची जी फायदा आहे ते तळागाळातील माता भगिनींना झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण असेल, उत्साहाचं वातावरण असेल तर ते आहे. जेव्हा आम्ही प्रचारादरम्यान लोकांना भेटतो आहे, त्यांच्याशी संवाद साधतो आहे, तेव्हा त्यांच्याकडूनच आम्हाला असं रिप्लाय येतो की हो, एकनाथ शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, आम्हाला माहिती आहे की धनुष्यबाण ह्यालाच आम्ही मत देणार, एकनाथ शिंदेसाहेबांबद्दलची आपुलकी आम्हाला आहे. अशा पद्धतीचं रिप्लाय जे आहे ते लोकांमधून आम्हाला मिळतं आहे.
आणि काही लोकांना या लाडक्या बहीण योजनेच्या संबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासंबंधी किंवा त्यांना काही त्याच्यासंबंधी काही मदत हवी असेल तर मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करणार आहे असं एक सांगतो आहे. प्रभागातील नागरिकांना मी असं एक आवाहन करतो की मगाशी जसं आमचे पॅनल प्रमुख, खरं म्हणजे त्यांचं मोठेपणा म्हणावं लागेल की सर्वसामान्य घरातून आलेले ग्राउंड लेवलला काम करत असलेले सगळे उमेदवार आपल्याला इथं दिसत आहेत, ज्यांच्याकडे कशाही प्रकारचा घोडा गाडी पैसा काही नाही आहे. एक सर्वसामान्य घरातून आलेले सगळे उमेदवार या ठिकाणी आहेत, पण जनतेशी नाळ जोडलेली आहे. जनतेमध्ये मिळून मिसळून काम करण्याची वृत्ती सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे अशा लोकांना त्यांनी संधी देऊन एक पॅनल उभं केलं. सर्वप्रथम मी त्यांचं एक मनापासून कौतुक किंवा अभिनंदन करतो. त्यामुळं याच्यातूनच आम्हाला लढण्याची असेल एक जिद्द, एक प्रेरणा मिळते. तर जनतेला असं एक आवाहन करतो आहे की ही देशाची किंवा राज्याची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक आहे आपल्या गल्लीतली निवडणूक आहे. तर या निमित्ताने आपल्या गल्लीमध्ये रोज आपल्याला जो भेटतो, रोज आपल्या अडचणीला जो कोणी धावून येतो, आपल्याशी संवाद साधतो, अशा व्यक्तीला आपण या निमित्ताने महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काम करण्याची आपण संधी द्यावी. नक्कीच आम्ही विकासाचं जे विजन आहे, आता आमचे पॅनल प्रमुख जयंतदादा होले पाटील यांच्यासमोर जे एक विजन आहे, तर ते विजन आम्ही लोकांसाठी राबवणार आहे. त्यामुळं जनतेला मी असं एक आवाहन करतो आहे की आपण यावेळेला प्रभाग 13मधून शिवसेनेचं जे धनुष्यबाण आहे याच्यावरती आपण बटन दाबून आम्हाला एक संधी द्यावी काम करण्याची. तर नक्कीच आम्हाला खात्री आहे की आमच्यासोबत जयंतदादा आहेत की प्रभागाचा आम्ही कायापालट नक्की करू आणि हे सोलापूरला आम्ही दाखवून देऊ. मी शिवम्मा सोमनाथ बनपट्टे, प्रभाग 13 चे उमेदवार. स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते समस्यांवर माझा भर असेल. ती समस्या ही पाण्याची आहे. मी एक गृहिणी असल्यामुळे त्याची मला जाणीव आहे. 5 दिवस आड पाणी येते. 5 दिवस पाणी साठवणे हे किती कठीण आहे हे मला माहीत आहे. नमस्कार, मी गीता अजय गोने, प्रभाग क्रमांक 13मध्ये म्हणून उभे राहिलेले आहे उमेदवार म्हणून. 6 दिवसाला एकदा पाणी येतं, पण समस्या खूप पाण्याचं बिकट आहे. पण 6 दिवसाला एकदा पाणी येतात, पण एक घाण पाणी येते, एक तास वायाच घालावं लागतात पाणी. पण ते सुरळीत येण्यासाठी मी प्रयत्न करीन. आम्हाला 4 उमेदवारांना बहुमताने निवडून आणून महापालिकेत पाठवा.